आखाती युद्धाचा परिणाम सांगली मिरजेत एलपीजी गॅस दरवाढ, रिक्षा चालकावर संकट। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट सांगली मिरज परिसरातील एलपीजी गॅस दरावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। व्यावसायिक वापरासाठी मिळणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने रिक्षा चालकासह वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे। यापूर्वी सुमारे 55 रुपये प्रति किलो दराने मिळणारा गॅस आता 80 रुपयापर्यंत पोहोचला असून तब्बल 25 रुपयांची वाढ झाल्याने रिक्षा चालकांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। इंधनाचा प्रत्यक्ष तुटवडा नसला तरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी भीती वाहनधारकांमध्ये व्यक्त होत आहे। या भीतीमुळे शहरातील एलपीजी गॅस पंपावर वाहनांच्या विशेषतः रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अनेक रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी अर्धा तास ते त्याहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे। दरवाढीमुळे रोजंदारीवर चालणाऱ्या रिक्षा चालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून काही चालकांनी दरवाढ अशीच राहिली तर उपासमारीची वेळ येईल अशी चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान वाढत्या दरामुळे शहरातील वाहतूक व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मी सलीम खाजा हुसेन जमगानवाले मिरज मार्केट येथे रिक्षा व्यवसाय करणारा एक साधारण माणूस आहे। आता या सणासुदीच्या वेळेला आम्हाला गॅसची भरपूर टंचाई होत आहे। आम्ही सांगली मिरज धंदा करत आहोत आणि मिरजेहून मार्केटहून सांगली स्टँड पर्यंत जाणं येणं आमचं काम रोजचं आहे आणि आम्हाला तिथे गो गॅस म्हणून एकच पंप आहे। त्याच्यामध्ये आम्ही गॅस भरायला जात असताना ज्या वेळेला टंचाई नव्हती त्या वेळेला 55 रुपये किलो लिटर गॅस होतं। आता आम्हाला या टंचाईमुळे 55 रुपयाचं गॅस त्यांनी 80 रुपयाला द्यायला लागलेत आणि या टंचाईमुळे आम्ही कोणाला पॅसेंजरला 2 रुपये सुद्धा वाढवून घेऊ शकत नाही। आणि जर का आम्ही पॅसेंजरला सांगितलं 2 रुपये वाढवून द्या, गॅसचं रेट वाढलेला आहे, तरी पण आम्हाला लोक तक्रार करतात आणि पैसे आम्हाला देत नाहीत। आणि या टंचाईमुळे आमच्या आता ऐन वेळेला रमजानच्या सणासुदीच्या वेळेला आम्हाला जी टंचाईमुळे गॅसच्या त्रास होत आहे आणि आमचा उदरनिर्वाह हा रिक्षावरच होत आहे आणि उदरनिर्वाह आता सणासुदीच्या वेळेला या गॅसच्या टंचाईमुळे गॅसची रेट भरपूर वाढलेला आहेत आणि आमच्या रिक्षावाल्यांना अत्याचार होत आहे आणि आता रिक्षावाल्यांची सर्व उपासमार होत आहे। आणि ही उपासमार थांबवण्यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावं आणि गॅसचे जे रेट 55 रुपये लिटरचा आहे तेच 55 रुपये लिटरने गॅस आम्हाला पुरवठा करावा हे आम्ही विनंती करतो। आणि जर काय हे आम्हाला रिक्षा लागून सगळ्या जाग्यावर थांबलेल्या आहेत, जर ही टंचाई आम्हाला दूर न करण्यात आली आणि आमची उपासमाराची वेळ आली तर आम्ही सगळे रिक्षा चालवणारे व्यवसाय करणारे रिक्षाचे लोक सगळं मिळून आम्ही सरकारबद्दल उपोषण करू आणि काय ते करणार आहे ते आम्ही प्रचार फेरी काढू किंवा आंदोलन करू। हे सगळं आम्ही करण्यासाठी आम्हाला पोटावर आलेला आहे, नंतर उदरनिर्वाह आमचा थांबलेला आहे। ऐन सणासुदीच्या वेळेला हा आमच्यावर अत्याचार का होत आहे हे शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आणि ते गॅसचं जे टंचाई आहे ते टंचाईचं दूर करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन आम्हाला सहकार्य करावं, अन्यथा आम्ही सगळे मिरजेतले रिक्षा व्यवसाय करणारे सगळे लोक आणि संघटनेची सगळे मिळून लोक आम्ही आंदोलन करू। सांगायला पाहिजे ना आम्ही सगळ्या रिक्षावाल्यांचा एक प्रश्न आहे, ज्या वेळेला आम्ही पॅसेंजरकडे 5 रुपये किंवा 2 रुपये जास्त मागितलं तर पोलीस तक्रार करण्यात येईल, कंप्लेंट करण्यात येईल असे आम्हाला लोक सांगत आहेत। आणि ज्या गॅसवाल्यांनी 55 रुपयाचं गॅस 80 रुपये केलं त्यावेळेला त्याला कोणी विचारणार नाही, त्याला का असं किती रेट वाढवलेला 25 रुपये का वाढवण्यात आले, त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर होत नाही। त्यांनी आपल्या मनाप्रमाणे पैसे लोकांकडून उचलून घेत आहेत आणि आम्हाला पेपर डिक्लेअर सुद्धा करून दिलेला नाही की तुम्हाला गॅसची टंचाई होणार आहे, तुमचे गॅसचे रेट वाढणार आहेत। आणि या ऐन सणाच्या वेळेला गॅसची पुरवठा ठप्प झालेला आहे आणि 55 रुपयापासून 80 रुपये गॅसचे पैसे आम्हाला दर द्यायला लागत आहे। ते हे पैसे आम्ही कुठून आणणार? पहिला तर धंदा नाहीये आणि आम्हाला धंदा नसताना हे टंचाई आम्हाला असताना सरकारतर्फे पेपर आउट पण झालेलं नाही आणि आम्हाला कोणी विचार सुद्धा नाही। आणि परत उलट जे गॅसचे रेट वाढवलेला आहे त्याला कोणी विचारत नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही। आणि हे सगळ्या आमच्या मिरजच्या रिक्षा लागून आहेत, जागेवर धंदा पाणी नाही आहे आणि सगळी जे रिक्षाचे लोकांची उपासमारी होत आहे। यावर शासनाने प्रतिबंध लावून गॅस विक्रेत्यांवर प्रतिबंध लावावं आणि योग्य त्या रेटनं आम्हाला गॅसची पुरवठा करावं आणि हे आमच्या सगळ्यात कळकळीची विनंती आहे। आणि आम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे सणाच्या वेळेला जो आमची उपासमार होत आहे ते आम्हाला सहकार्य करावं शासनाने, हे आम्हाला
निर्णय द्यावा शासनाने झटकनी पटकनी असा आम्ही निर्णय घ्यावा असा आमची आशा आहे. मी अण्णापक्ष शेख मिरजेचा नागरिक आहे. आजच्या परिस्थिती बघता तर गॅसची अतिशय म्हणजे कमतरता भासत आहे. रमजानचा पवित्र महिना चालू आहे तरी पण आपल्या गव्हर्नमेंटच्या चुकीच्या पॉलिसीमुळं आपल्याला सगळ्यांना इथं फटका बसत आहे आणि नाहक नागरिकांचा टाईम वेस्ट आणि सगळ्यांना नाहक त्रास होत आहे. हे अतिशय चुकीचं आपल्याला हे आपली पॉलिसी अतिशय चुकीची आहे. त्यामुळे आपल्या सर्व सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.